नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या या गणिताच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत पायथागोरस थेरम चॅप्टर नंबर 2 इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील आपण दुसरा धडा पाहणार आहोत पायथागोरस थेरम। यामधील प्रॅक्टिस सेट 2.1 ला आधी सुरुवात करण्याआधी आपण जे काही पॉइंट आपण पाहणार आहोत या लेसन मध्ये ते सर्वप्रथम पाहणार आहोत। यामध्ये पाहणार आहोत पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय, थेरम ऑफ द जिओमेट्रिक मीन म्हणजे काय, ॲप्लिकेशन ऑफ द पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटी अँड द राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम हे आपल्या यामधील काही थेरम सुद्धा पाहायचे आहेत। आणि सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ट्रिपलेट म्हणजे काय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फॉर एक्झाम्पल हा तुमचा ट्रायंगल आहे, मी विदाउट इन्स्ट्रुमेंट राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे। ओके, फॉर एक्झाम्पल याला आपण नाव देऊया ABC। सर्वात प्रथम हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की पायथागोरस हे जो थेरम आहे तो फक्त आणि फक्त जेव्हा आपला राईट अँगल ट्रायंगल असेल 90 डिग्रीचा तेव्हाच हा ॲप्लिकेबल आहे हा रूल पायथागोरस थेरम। यामध्ये तुम्हाला हा एक जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो आणि हे बाकीचे कोन मग 60-30 किंवा 45-45 डिग्रीमध्ये असतात। हा पण एक आहे 60। देन आफ्टर हा एक ट्रायंगल आहे, पाहू शकता तुम्ही तुमच्या समोर स्क्रीनवरती। बेसिक आधी सांगते आणि मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया। हा आहे दुसरा 45 डिग्री अँड 45 डिग्री। ओके, द टोटल काउंटेड इज 180 डिग्री। ऑल ट्रायंगल अँगल इज इक्वल टू 180 डिग्री। ओके, तर यामध्ये ट्रिपलेट म्हणजे काय, ए साइड, बी साइड, सी साइड। फॉर एक्झाम्पल आपण घेऊया आता पायथागोरस थेरम काय आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर। म्हणजेच पायथागोरस थेरमच्या दोन्ही साइडचे अँगलची जी बेरीज, दोन्ही साइडची जी बेरीज असते त्या स्क्वेअरची बेरीज केल्यानंतर किंवा ॲडिशन केल्यानंतर तुमचा कर्ण निघणार आहे, म्हणजे हायपोटेनियस निघणार आहे। दॅट मीन्स तर फॉर एक्झाम्पल आपण ए आणि बी साइड पाहत आहोत 3 सेंटीमीटर, बी आणि सी पाहत आहोत 4 आणि ए आणि सी पाहत आहोत आपला काउंटिंग करायचे आहे। तर फॉर एक्झाम्पल आपण आता AB घेऊया 3 सेंटीमीटर, BC घेतलेले 4 सेंटीमीटर, तर AC तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे। तर 3 3 जा 9, 4 4 जा 16, दोन्हीची बेरीज केली 25, त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर 5 येणार आहे इथे। म्हणजेच 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, म्हणजेच या दोन्हीची जी टोटल आहे ती बरोबर कंप्लीट स्क्वेअर आलेली आहे। म्हणजेच याला आपण ट्रिपलेट बोलू शकतो। तर हाऊ मेनी ट्रिपलेट आर नोन दॅट दिस, तर बघा फर्स्ट 3 4 5, सेकंड 5 12 13, then after 8 15 17 24 25 and 7, these also triplet of the Pythagoras theorem। ओके, तर चला तर मग आपण आता डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करूया। तर चला प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेट 2.1 पायथागोरस थेरम स्टँडर्ड 10 फर्स्ट क्वेश्चन्स आहे तुमचा, आयडेंटिफाय विथ द रिझन विच द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट। यामध्ये तुम्हाला हा पायथागोरस थेरम आहे की नाही फक्त आयडेंटिफाय करायचं आहे विथ द रिझन। ओके, तर तुम्ही कसं करणार आहात पहा, 3 4 5 हा तुमचा क्वेश्चन्स विचारलेला आहे। हिअर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25। याआधी सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये मोठी संख्या कुठली आहे ती आपण पाहायची आहे। मोठी संख्या 5 आहे, तिचा स्क्वेअर बाजूला करून ठेवा आणि या दोन्हींच्या स्क्वेअरची ॲडिशन करा। ओके, म्हणजे तुमची छोटी ट्रिक्स झाली। तर तुम्ही काय करणार आहात, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू किती आलेला आहे, 3 3 जा 9, 4 4 जा 16 इज इक्वल टू 25। म्हणजेच 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, हे तुमचं इक्वेशन परफेक्ट बसलेलं आहे। दिस स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स। हे जे दोन्ही नंबर आहे त्यांचा स्क्वेअर जो आहे तो लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअर एवढा आला पाहिजे। हा आपला पायथागोरसचा थेरम आहे, म्हणजे हे आयडेंटिफाय केलं आपण, यस आहे हे पायथागोरस थेरम। आता हे पाहूया ट्रिपलेट। ट्रिपलेट म्हणजे 3 संख्यांचा ग्रुप, म्हणून आपण त्याला ट्रिपलेट म्हणतो। तर आपण पाहूया आता यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे, तर 12 आहे। मग आपण 12 चा स्क्वेअर बाजूला काढून ठेवूया, 144 आपण इथे ठेवूया। 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144। तर आपण पाहूया 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर किती आलेला आहे, 16 प्लस 81 बरोबर। 4 4 जा 16, 9 9 जा 81, दोन्हीची काउंटिंग केली आपण टोटल
97 आलेला आहे. म्हणजे 12 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 9 स्क्वेअर 9 स्क्वेअर हा कुठेही ग्रुप बसत नाही, कारण की 12चा स्क्वेअर आपला 144 आलेला आहे आणि हा याची ॲडिशन 3097 आले. मग असं तर येऊ शकत नाही आपलं इक्वल टू 97. दिस इज रॉंग. दॅट्स वाय द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज नॉट अ इक्वल. लार्जेस्ट नंबर इज नॉट अ इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. म्हणजे हा नंबरची टोटल जे स्क्वेअर जो आहे ते ह्या बाकीच्या दोन्ही स्क्वेअर एवढा आलेला नाही आहे. म्हणून हा दॅट्स वाय द 4, 9, 12 इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. असं तुम्हाला 1 मार्क्ससाठी कम्प्लीट फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहावं लागणार आहे परीक्षेमध्ये. कारण तुम्ही फक्त डायरेक्ट येस ऑर नो असं लिहून चालणार नाही आहे. तुम्हाला तिथं विथ एक्झाम्पल आणि विथ रिझन आयडेंटिफाय करायचं सांगितलेलं आहे. नेक्स्ट तिसरा क्वेश्चन आहे 5, 12, 13. हा आपण ट्रिपलेटच्या जोड्यामध्ये आता पाहिलंच आहे, तरी पण आपण एकदा एक्सप्लेन करून पाहूया. यामध्ये सर्वात मोठा कुठला आहे, मोठी कुठली संख्या आहे 13. 13चा ग्रुप काय, स्क्वेअर रूट काय 169. आता बाकीच्या दोन्हींचं काय करायचं, स्क्वेअर रूटची बेरीज करायची आहे, म्हणजे आपल्याला लगेच उत्तर मिळून जाईल. 5, 5 जा 25, 12, 2 जा 12, 12 जा 144. म्हणजे तुमची यांची दोन्हींची ॲडिशन किती आले 169. म्हणजेच मोठ्या नंबरचा स्क्वेअर रूट आणि याचा स्क्वेअर कसा आहे, सेम टू सेम आहे. 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. म्हणजे इज इक्वल टूचं सिम्बॉल जे आहे अतिशय परफेक्ट आलेलं आहे. दॅट्स वाय द रिझन द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द अदर टू नंबर्स 5, 12, 13 इज अ पायथागोरस ट्रिपलेट. Same as usual, 24, 70 and 74. Here the 74 square is the 5476 and 24 सगळ्यात लहान या दोन संख्या आहेत. या दोन संख्याचा स्क्वेअर करूया. 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर 576 प्लस याचा किती आहे 4900. कारण 7 7 49 आणि पुढच्या झिरोचा डबल झिरो लावलेला आहे आपण. झिरो जेव्हा असतो तेव्हा स्क्वेअर रूट काढणं अतिशय सोपं असतं. 74चा आहे 5476 आणि ही संख्या अतिशय मॅच होती आहे, सेम आहे, म्हणून इक्वल टूचं साईन आहे. दॅट्स वाय द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द टू स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. दॅट्स वाय दिस ट्रिपलेट इज पायथागोरस ट्रिपलेट. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला पुढीलही दोन एक्झाम्पल एक्सप्लेन करून दाखवायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तर तुम्ही स्वाध्याय तो पाहून लिहू शकता. एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट करू शकता. व्हिडिओ जरी आवडला असेल तरी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा. व्हिडिओला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर क्वेश्चन नंबर 2 आपण पाहत आहात. यामध्ये पहा तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड एन आणि क्यू फाइंड करायचं आहे. यामध्ये हा ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला. पहा क्वेश्चन्स आधी नीट वाचून घ्या. इन द ॲडजॉइनिंग फिगर अँगल MNP 90 डिग्री, सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP, MQ इज इक्वल टू 9, QP इज इक्वल टू 4 अँड फाइंड NQ काढायचं आहे तुम्हाला. हे पहा तुमचं आहे MNP. NQ तुम्हाला दिलेला आहे का, याच्यामध्ये नाही, तो फाइंड करायचा आहे. Q आणि P दिलेला आहे तुम्हाला 4, M आणि Q दिलेला आहे 9 आणि तुम्हाला काय दिलेला आहे, हा जो आहे NQ हा परपेंडिक्युलर आहे M आणि P ला. NQ इज द परपेंडिक्युलर टू MP. तर अशा प्रकारे तुम्हाला याचं बायसेक्ट टाकल्यामुळे याचे दोन समान भाग झाले आहेत. तर याचं फॉर्म्युला काय पाहिजे पहा, NQ इज इक्वल टू MQ इंटू QP. NQचं काढूया आपण, नाही दिलेलं नाही आहे. MQ इंटू QP 9 इंटू 4 स्क्वेअर रूटमध्ये घेतलं आहे. 3चा 9 आणि 2चा 4, 4चा 2 असं म्हणून या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. 3 2 जा 6 युनिट्स, म्हणजे NQ तुमचा आलेला आहे 6 युनिट. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. आपण ह्याचे दोन्हीचे स्क्वेअर घेणार आहोत. कोणत्याचे 9 आणि 4चे. ओके, अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करू शकतो. पुढील एक्झाम्पलसुद्धा असंच आहे, सेम. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, फाइंड QR फाइंड करायचं आहे. तुमची फिगर समजून घ्या आधी, मग तुम्ही एक्सप्लेनेशन करू शकता किंवा स्वाध्यायामध्ये एक्सरसाइज सोडू शकता. इन द फिगर ॲडजॉइनिंग फिगर अँगल द QPR इज 90 डिग्री, सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR अँड QMR बरोबर आहे. PM इज इक्वल टू 10. कुठे आहे PM पहा, PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. QM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, हा आहे 8 सेंटीमीटर. अँड फाइंड QR, हा आपला Q आणि R टोटली काढायचा आहे. तर तुम्ही राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस थेरम रूल वापरून तुम्ही करू शकता. जेव्हा पायथागोरस थेरम रूल असू शकतो तेव्हा ह्या दोन्ही बाजूंची तुम्हाला दिलेली आहे, दोन्ही बाजू
तुम्हाला ही बाजू काढायची, ही आली म्हणजे तुमची ही सुद्धा येणार आहे. कारण हा बायसेक्ट आहे, परपेंडिक्युलर असल्यामुळे तुम्हाला क्यू आणि आरचे काय झाले, दोन इक्वल पार्ट पडलेले आहेत. द पी एम इज इक्वल टू म्हणजे हा पहा पी एम स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम स्क्वेअर प्लस पी क्यू. तर काढूया आपण मग. आणि एम आणि आर दिलेला आहे, सॉरी एम आर दिलेला आहे. तर 10 दिलेला आहे, पी एम किती दिलेला आहे 10, क्यू एम आहे 8 आणि एम आर तुम्हाला काढायचं आहे. एम आर इज इक्वल टू 100/8 जर केलं, 10चा स्क्वेअर घेतला आपण तर 12.5 युनिट आलेला आहे. म्हणजे क्यू आर जो भेटला आहे तुम्हाला पूर्ण टोटल, हा टोटल पूर्ण क्यू पासून आर पर्यंत तो भेटला आहे 12.5 युनिट्स. परंतु त्याचे इक्वल दोन भाग होतात, परंतु एक इक्वल अनइक्वल आहेत. हे क्यू एम आहे 8 सेंटीमीटर आणि एम आर आहे 12.5, तर एकूण आहे 20.5. म्हणजे क्यू आणि आर तुम्हाला जो हा काढायचा होता, हा क्यू आर किती आहे तुमचा 20.5 असा आलेला आहे. तर अशा प्रकारची सर्व गणितं आपण सोडून दिलेली आहेत. आपला व्हिडिओ दररोज 4 ते 6 या दरम्यान येत असतो. तर व्हिडिओला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवायला थांबू नका. हा 5वा क्वेश्चन्स आहे. सेम सोडवायचे आहेत सर्व. काही डाऊट्स असतील तर कमेंट्स नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फिगर दिलेली आहे, तुम्ही फिगरचा अभ्यास करून बारकाईने सोडवू शकता. एकदा तुम्ही क्वेश्चन बारकाईने व्यवस्थित वाचून घेतला की मगच तुम्हाला उत्तर येईल. इथे पहा क्वेश्चन नंबर 7. In the adjoining figure, angle the DEF is a 90 degree, EF perpendicular to ED and EFGD is equal to 8 and GFG is equal to 12. फाइंड, तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, EG फाइंड करायचं आहे, FD फाइंड करायचं आहे आणि EF सुद्धा फाइंड करायचं आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे पहिलं गिवनमध्ये आपण पाहूयात काय काय दिलेलं आहे गिवनमध्ये. इथे पहा क्वेश्चनमध्ये तुमच्यासमोर टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता. अँगल हा 90 डिग्री दिलेला आहे. F आणि G पहा, F आणि हा G जो आहे तो तुम्ही दोन्ही काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. जी एफ कशाला आहे, ई आणि डीला परपेंडिक्युलर आहे. जी आणि डी तुम्हाला 8 दिलेला आहे. जी आणि एफ जो आहे तो 12 दिलेला आहे. आता बाकीचं तुम्हाला काढायचं आहे. ई जी पहा, ई आणि जी हे अंतर काढायचं आहे. त्यानंतर एफ आणि डी हे अंतर पण काढायचं आहे आणि ई आणि एफ हे सुद्धा अंतर काढायचं आहे. आतला त्रिकोण भेटला. आतल्या ट्रायंगलचं माप तुम्ही पायथागोरसनुसार काढलं की तुम्हाला ही बाजू मिळणार आहे आणि ही पण बाजू मिळणार आहे. या दोन बाजू मिळाले की ही बाजू आपण ऑटोमॅटिक काढू शकतो पायथागोरस थेरमचा रूल वापरून. चला तर मग इन ट्रायंगल DEF द DEF इज इक्वल टू 90 डिग्री, GF इज अ परपेंडिक्युलर टू GD, म्हणजेच FG स्क्वेअर हा इज इक्वल टू GD इंटू EG. कुठे आहे ED, GD इंटू EG. मग आपण ह्याला व्हॅल्यू टाकूया, आपण पुटअप करूया. EG चे आहे 12, हे आहे 8. EG काढायचं आहे. EG या बाजूला घेऊया, संख्या या बाजूला होतील. 12 स्क्वेअर 144, 8 हा याला डिवाइड होईल. 44ला 8 जर डिवाइड केलं तर 18 युनिट येईल. म्हणजे ई आणि जी आपला तुमचा 18 मिळाला आहे. टोटल किती मिळाला, 18 आणि 8 किती झाले, 26 झालेले आहेत आपले. तर हे 26 आन्सर त्याचं आलेलं आहे फॉर एक्झाम्पल. नेक्स्ट घेऊया आपण इन EGD. हा आहे ना आपला, हा अँगल पहा, EG आणि D, EG आणि D, EG आहे ट्रायंगल, याच्यामध्ये 90 डिग्री आहे हा अँगल. तर FD स्क्वेअर इज इक्वल टू F आणि D स्क्वेअर इज इक्वल टू, या दोन्ही बाजू घेऊया आपण, FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. हा पहा GD स्क्वेअर, 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस 64. तर 208 आलेला आहे. 208चं कम्प्लीट स्क्वेअर नसल्यामुळे आपण काय करूया, 4 करूया याची. 4 डिवाइड बाय 3 युनिट आलेला आहे. 4चं युनिट आहे 16 आणि 16 इंटू 3 आहे 208. तर अशा प्रकारे आपण याची 4 केलेली आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर EF काढायचं आहे. तुम्हाला EF काढण्यासाठी तुम्हाला इन ट्रायंगल EGF आणि इन EGF इज अ 90 डिग्री. तर इथे पण पायथागोरस थेरम आपण वापरणार आहोत. हायपोटेनिस इज इक्वल टू बोथ साइड्स आणि एक साइड दिली 18 स्क्वेअर, दुसरीचा आहे 12 स्क्वेअर. 18चा स्क्वेअर तो 324, 12चा आहे 144, दोन्हींची ॲडिशन आहे ते 468. त्याचा स्क्वेअर रूट घेण्यासाठी आपण 4 करणार आहोत, परंतु आपण
36 × 13 केलं तर 6 आपला स्क्वेअर रूट बाहेर काढून घेऊया, कारण त्याची फोड करणं शक्य नाही, मोठी संख्या आहे, कम्प्लीट स्क्वेअर नंबर नसल्यामुळे 6 स्क्वेअर रूट 13 युनिट्स आलेला आहे, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ रूट साइड्स. ओके. क्वेश्चन नंबर 8 पाहूया आपण आता. फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टेंगल whose length 35 cm and width is 12 cm. The let's square ABCD is a given rectangle. In the triangle ABC, हा जो ट्रायंगल आहे ना ABC एवढा, यामध्ये तुम्हाला दिले B इज 90 डिग्री. हा B काय दिले तुम्हाला 90 डिग्री दिला आहे. इथं पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. AC स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे ही साईड पहा, AC स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू, कारण मोठी संख्या आहे ना, स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इथे डोक्यावरती AB स्क्वेअर राहून गेला होता. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर किती आहे 12 दिलेला आहे. हा पहा आपलं दिलं ना, बेड दिली ना, बेड म्हणजे AB स्क्वेअर आहे 12 सेंटीमीटर आणि BC दिला आहे 35 सेंटीमीटर. मग 12चा 144, 35चा 225, मग याचा आन्सर किती येत आहे 1369, म्हणजे 1369. तर हा कशाचा कम्प्लीट स्क्वेअर आहे 37चा. द डायगोनल ऑफ द रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर. हा डायगोनल जो आहे तो किती आहे 37 सेंटीमीटर. 9th क्वेश्चन आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर M इज द मिड पॉइंट ऑफ द QR आणि PQR इज 90 डिग्री अबाव द प्रूव्ह दॅट द PQ इज इक्वल टू PQ स्क्वेअर इज 4 PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. तर यावरून आपलं असं कळतं आहे की हा मीन म्हणजे काय, तर मिड पॉईंट म्हणजे काय. या पॉईंटमध्ये PM, ह्या PM याला परपेंडिक्युलर आहे RQला, परंतु Mमुळे याचे 2 भाग झालेले आहेत. इथे 2 लाईन दिले आहेत म्हणजे इक्वल आहेत. तर आपण काय करणार आहोत, हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. सुरुवातीला ह्या ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. RM इज इक्वल टू 1/2 QR हा रूल आहे. RM कुठे आहे पहा, RM इज इक्वल टू 1/2 QR. Q आणि R जो आहे हा Q आणि R त्याच्या हाफ आहे, त्याच्या काय आहे हाफ आहे, कारण त्याचे 2 भाग झालेत म्हणून आपण त्याला हाफ केलं. 2RM इज इक्वल टू QR. तर पायथागोरस थेरमनुसार हा 90 डिग्रीचा अँगल असल्यामुळे आपण काय करणार आहोत, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर इज इक्वल टू QR. दोन्हीचं संख्या आपण टाकणार आहोत. 2RM स्क्वेअर केलेला आहे इथे आपण, कारण की 2 संख्या आहेत. PQ इज इक्वल टू PR इज इक्वल टू 4RM. नाऊ इन द ट्रायंगल PRM आणि PRM इज 90 डिग्री. हा पण पायथागोरस थेरम आहे, दोन्ही एक्सप्लेन केले. तर यामधून खाटाखाटी करून आपला आन्सर येते PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM मायनस 3PR अशा पद्धतीने. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. प्रॅक्टिस सेटमधील शेवटचे 2 उदाहरणं राहिलेले आहेत, म्हणजे तुम्ही फुलफिल स्वाध्याय लिहू शकता आणि प्रॅक्टिससुद्धा करू शकता. पहा मोठं गणित आहे परंतु काही कठीण नाही, सोपं आहे. 2 ट्रायंगल दिलेले आहेत तुम्हाला, ऑलरेडी 2-2 बाजू दिलेल्या आहेत. एक बाजू तुम्हाला काढायची आहे, एकाची बाजू निघली की दुसऱ्याची बाजू ऑटोमॅटिक निघते. त्यामुळे तुम्ही बारीक पाहिलं तर असं काही फार मोठं कॅल्क्युलेशन नाही आहे किंवा फार कठीण असं नाही आहे. 2 नाही आहेत, सॉरी एकच उदाहरण आहे शेवटचंच 10 नंबरचं, म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 2.1 इथेच संपलेला आहे असं मी सांगते. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे दररोजचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.